न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पुन्हा शिळगावात सुद्धा दिसला बिबट्या, वनविभाग सतर्क, सावधानी बाळगण्याचा इशारा। लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना पुन्हा शहापूरमधील मौजे किनवली जवळील शील गावामध्ये बिबट्या आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी फॉरेस्ट ऑफिस किनवली यांना माहिती दिली। तसेच किनवली वन परिमंडळाचे वन अधिकारी श्री प्रदीप बांगर, वनपाल यांच्या अध्यक्षतेखाली श्री भरत मुंडे, वनरक्षक तसेच श्री दशरथ भेरे, वनमजूर यांनी घटनास्थळी भेट दिली। सदरशील गावामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना जनजागृती करण्याचे काम केले, तसेच विनाकारण रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले। पाळीव जनावरे बाहेर न बांधता घरामध्ये सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले। तसेच वनविभागाचे कर्मचारी हे रात्रगस्त करण्याचे काम करत असून आजच्या भागामध्ये दिसून आला होता त्या जागेवर प्रत्यक्ष पाहणी करून जनजागृती करण्याचे देखील काम करत आहेत। सध्या परिस्थितीत बिबट्याने कोणत्याही वन्यजीव, पाळीव प्राणी म्हणा किंवा मनुष्य प्राण्यावर हमला केलेला आढळून आलेला नाही। तरी नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाकडून केले आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी उत्तम बांगर, शहापूर ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सलग दुसरा दिवस बिबट्याची मोहीम वनरक्षक मुंडेदादा यांनी आज बरचीवाडी तसेच भाकरीची वाडी आणि आता तिसऱ्यांदा शीलमध्ये आढळल्याची बातमी त्यांना कळाली। तर आपण शीलमध्ये पोहोचलो आहोत। आज आपण जाणून घेऊया इथली परिस्थिती काय आहे ती। दादा, काय परिस्थिती आहे इकडे? आज सायंकाळी 6:30च्या सुमारास मौजे शील येथील ग्रामस्थांनी आम्हाला फोनवरती माहिती दिली की बिबट्या आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही लगेच ताबडतोब शील येथे ग्रामस्थांना भेट दिली आणि सदर जागेवर येऊन सदर बिबट्याबाबतची खात्री केली आणि त्याबाबत ज्यांनी बघितलं होतं त्यांना आम्ही विचारपूस आणि चौकशी देखील केली। इथले स्थायिक रहिवासी कोण आहेत आणि कोणाला दिसले ते? त्यांचं नाव बाळू म्हणून आहे। तर ते म्हणतात की मी साधारण 6:30च्या सुमारास बघितलेलं आहे। तर परंतु आतापर्यंत तर काही घटना म्हणजे हिंसक किंवा हल्ला वगैरे असं काही जाणवलेलं नाही आहे। बालू ते आहे तिकडे? बालू दादा, बाळू कोण आपण? हा आहे। नाही, दोन शब्द म्हणजे तू किती वाजता साधारण बघितला? 6:30 पर्यंत बघितलं असेल। 6:30 वाजता तो बाहेर निघाला। इकडनं मी म्हशी चारून गेल्यानंतर तो बाहेर इकडे निघाला आणि त्याला दिसल्यासारखं वाटलं का बिबट्या आहे। इथे कोणाला काही त्याचा आतापर्यंत काही त्रास वगैरे नाही, दुसरा कोणाला अजून कोणाला आढळल्याची काही बातमी? काय तेवढं माहिती नाही। नाही। इथून पुढे जर का तुम्हाला कधी आढळला तर दादांचे नंबर आहेतच। हो, धन्यवाद। बाकीचे फोटो सर, आपण शील ग्रामस्थांना कुठल्या प्रकारे कसं आवाहन करणार आहेत? मौजे शीळ येथील सर्व ग्रामस्थांना वनविभाग शहापूर, वनपरिक्षेत्र धसई, वन परिमंडळ कार्यालय किन्हवली यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की रात्री बेरात्री विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे। तसेच आपले जे पाळीव जनावर आहेत ज्यामध्ये गाई, म्हशी, बैल, शेळी, बकऱ्या, कोंबडी, तर हे सर्व बाहेर न बांधता सुरक्षित ठिकाणी घरामध्ये त्यांना बांधण्यात यावी। त्याच प्रकारे शक्यतो गावामध्ये ग्रुपमध्ये फिरावे। म्हणजे जसे मोबाईलचा टॉर्च, बॅटरीचा टॉर्च असेल किंवा काठी असेल, तर या सर्व गोष्टींची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी असे मी सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे वन विभाग शहापूर तर्फे।
आणि सर जर का कोणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई किंवा कशा प्रकारे ती वस्तुस्थिती हँडल कर. खरं तर अफवा कोणीही पसरवू नये, जेणेकरून शासनाची व कर्मचाऱ्याची दिशाभूल केली जाईल असं चुकीचं गैरकर्तव्य किंवा हां म्हणजे चुकीचं गैरवर्तन तर कोणीही असं करू नये, जेणेकरून कर्मचाऱ्याची आणि आपण सर्वांची दिशाभूल करतो आहे असं कोणीही करू नये, ते शक्यतो टाळावे असं मी सर्व नागरिकांना किंवा ग्रामस्थांना उपस्थित सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो.